गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला इंडस्ट्रियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे इंडस्ट्रीत अल्कोहोल कशा पद्धतीत प्रिपेअर केलं जातं, हाऊ अल्कोहोल्स आर प्रिपेअर्ड इन इंडस्ट्री. तर पहिली इंडस्ट्रियल मेथड आपल्याला शिकायची डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूड. वूड पासून काय तयार करायचं अल्कोहोल, आणि ते अल्कोहोल कोणतं आहे मिथेनॉल. म्हणून मिथेनॉलला दुसरं नाव आहे वूड स्पिरिट किंवा वूड अल्कोहोल. वूड पासून काय तयार करायचं आपल्याला अल्कोहोल तयार करायचं, आणि कोणतं अल्कोहोल प्रिपेअर करायचं आपल्याला मिथेनॉल. मिथेनॉलचा फॉर्म्युला काय आहे CH3OH. ओके, तर इथं मी एक डायग्राम काढलेली आहे बघा. ही डायग्राम अशी तुमच्या त्या नोट्स मध्ये ही डायग्राम नाहीये म्हणून नीट व्यवस्थित समजून घ्या. बघा इथं एक चेंबर आहे ज्याला आपण फर्नेस म्हणतो. काय म्हणतो? फर्नेस. फर्नेस मध्ये आपण काय करतो? हीट करतो. आणि डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशनचा अर्थ काय? डिस्टिलेशन इन ऍब्सेन्स ऑफ एअर. एखादं सबस्टन्स इन ऍब्सेन्स ऑफ एअर काय करायचं? त्याला हीट करायचं. मग हा फर्नेस आहे जिथं आपण हिटिंग करणार आहे. आणि हिटिंग किती डिग्री सेल्सिअसला करणार आपण? 400 to 500 डिग्री सेल्सिअस. इथं वूडचे पीसेस घेतले. मग हे वूडचे पीसेस याला हिट जर केलं इतक्या हाय टेम्परेचरला 400 to 500 डिग्रीला, मग त्याची जी ऍश असते ज्याला आपण वूड चारकोल म्हणतो, इथं ते खाली पडल. हा झाला वूड चारकोल. आणि वूड पासून काही गॅसेस लिबरेट होणार. ते गॅस पुढल्या फर्नेस मध्ये जाणार किंवा पुढल्या चेंबर मध्ये जाणार. इथं काय कंडेन्सर आहे. कंडेन्सरचं काम काय असतं? गॅसला कंडेन्स करून लिक्विड तयार करणं. तर हे जे वूड गॅस इथं येईल ते कंडेन्स होईल. जे कंडेन्स म्हणजे जे वेपर पासून लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार ते इथून असे या अपॅरेटस मध्ये जमा होणार. पण सगळाच गॅस काय कंडेन्स होणार नाही. जो गॅस कंडेन्स होणार नाही तो इथून बाहेर पडल, तर त्याला आपण वूड गॅस म्हणू. काय काय असतं वूड गॅस मध्ये? कार्बन मोनॉक्साईड असतो, कार्बन डायऑक्साईड असतो म्हणजे CO2, मिथेन गॅस असतो म्हणजे CH4, नायट्रोजन असतो म्हणजे N2, ऑक्सिजन असतो म्हणजे O2. या सगळ्या गॅसेसला आपण काय म्हणायचं? वूड गॅस म्हणायचं. काय म्हणायचं? वूड गॅस. आणि जे गॅस लिक्विड मध्ये कन्वर्ट झाला ते या अपॅरेटस मध्ये येईल बघा. आणि तो गॅस इथं आल्यानंतर आता कूल झालेला आहे म्हणजे तो लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट झाला. जे हेवी पार्टिकल्स आहे त्याच्यात ते खाली सेटल होतील, त्याला आपण वूड टार म्हणतो. जे त्याच्यात हेवी पार्टिकल्स आहे ते खाली सेटल होतील त्याला आपण वूड टार म्हणतो. हे वूड टार वूडला प्रिझर्व करण्यासाठी वापरतात. वूडवर एक कोट दिला जातो, ब्लॅक कलरचा कोट. तो कोट असतो वूड टारचा, म्हणजे वूड जास्त दिवस टिको म्हणून. ओके, त्याला म्हणजे फॉर प्रिझर्वेशन ऑफ वूड. आणि जे लाइटर लिक्विड आहे, त्याला बघा काय नाव आहे? पायरोलिजिनियस ऍसिड. पायरोलोजिनियस ऍसिड. आणि येस पायरोलोजिनियस ऍसिड पासून आपल्याला काय करायचं? मिथिल अल्कोहोल तयार करायचं. तर काय असतं हे बघा. पायरोलिजिनियस ऍसिड मध्ये काय काय असतं बघा. याच्यात असतं ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिडचा फॉर्म्युला काय? CH3COOH. याला आपण कोणतं ऍसिड म्हणतो? ऍसिडिक ऍसिड. ते असतं 10%. किती पर्सेंट? 10%. याच्यात मिथिल अल्कोहोल असतो CH3OH. हा असतो 5%. काय असतो? 5%. आणि याच्यात ऍसिटोन पण असतं CH3C+O CH3. हा असतो 0.5%. म्हणजे हे ऍसिड काय आहे? हे ऍसिड एक मिक्सचर आहे. कशाचं मिक्सचर आहे? याच्यात ऍसिडिक ऍसिड असणार, याच्यात मिथिल अल्कोहोल असणार, आणि याच्यात ऍसिटोन असणार. मग ध्यानात ठेवा ऍसिडिक ऍसिड किती पर्सेंट असणार? याच्यात 10%. मग याच्यात मिथिल अल्कोहोल किती असणार? 5%. याच्यात ऍसिटोन किती असणार? 0.5%. आणि आपल्याला याच्यातून काय करायचं? हा मिथिल अल्कोहोल बाहेर काढायचा आहे. मग आता काय करायचं? या मिक्सचर मध्ये आपण कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकायचा. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे CaOH2 टाइम्स
ज्याला आपण स्लेट लाईम असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो? स्लेट लाईम. बघा मी ही रिॲक्शन इथं लिहितो. बघा हा जो ऍसिटिक ऍसिड आहे हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड संग रिॲक्ट होईल. कॅल्शियम हायड्रॉक्साईडलाच आपण काय म्हणतो? स्लेट लाईम. तर बघा इथं हा H+1 आहे आणि कॅल्शियम काय +2. म्हणजे मला जर हायड्रोजनच्या जागेवर कॅल्शियम आणायचं असेल तर हायड्रोजन 2 टाइम पाहिजे, कारण हायड्रोजन फक्त +1 आहे, कॅल्शियम हा +2 आहे. दिसतंय बोर्डवर? ओके. हायड्रोजन हा फक्त +1 आहे, कॅल्शियम +2 आहे. मग मी हा कंपाऊंड काय करतो? 2दा घेतो. म्हणजे आपल्याकडे 2 हायड्रोजन्स असतील. हे 2 हायड्रोजन बाहेर काढतो, त्या जागेवर कॅल्शियम टाकतो. म्हणजे काय तयार होईल बघा? CH3COO 2 टाइम्स आणि त्याच्या जागेवर काय येईल? कॅल्शियम. आता इथून 2 हायड्रोजन बाहेर पडले आणि इथं 2 OH आहे, म्हणजे 2 टाइम्स काय होईल? वॉटर तयार होईल. म्हणजे याच्यात जर मी कॅल्शियम हायड्रॉक्साईड टाकलं तर कोण रिॲक्शन दाखवल? फक्त ऍसिडिक ऍसिड. हे 2 त्याच्या संग रिॲक्शन दाखवणार नाही. म्हणजे आपला ऍसिडिक ऍसिड बाहेर गेला. मग आपण या दोघांना आता सेपरेट करू. तर या दोघांना सेपरेट कसं करायचं बघा. बघा मी इथं सेपरेट करून दाखवतो. बोर्डवर तिथपर्यंत दिसतंय का? ओके. आता काय करायचं? हा जो मिथिल अल्कोहोल आहे याचा बॉइलिंग पॉइंट असतो 65 डिग्री सेल्सिअस. किती? 65. आणि हा जो ऍसिटोन आहे याचा बॉइलिंग पॉइंट असतो 56 डिग्री सेल्सिअस. किती? 56. आता बघा जर बॉइलिंग पॉइंट डिफरन्स हा 10 to 15 मध्ये असेल तर आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो. 11th मध्ये तुम्ही फ्रॅक्शनल डिस्टिलेशन शिकला असाल. असं एक ऍपरेटस असतं ज्याच्यात 10 किंवा 15च्या दरम्यान ज्याचं बॉइलिंग पॉइंट डिफरन्स आहे त्यांना हिट केलं जातं. सुरुवातीला कोण बॉईल होईल? ज्याचं टेम्परेचर कमी आहे. तर इथं ऍसिडॉन बॉईल होईल, त्याला दुसऱ्या फ्लास्क मध्ये काढून घेतलं जातं. त्याचं वेपर्स, ऍसिडॉनचे काय तयार होतील? वेपर्स. त्या वेपर्सला कूल केलं जातं आणि ते वेगळ्या फ्लास्क मध्ये कलेक्ट केलं जातं आणि मग दुसऱ्या फ्लास्क मध्ये काय राहील? हा मिथिल अल्कोहोल. जर 11th मध्ये फ्रॅक्शनल डिस्टिलेशन तुम्ही शिकला नसाल तर ऑनलाईन फ्रॅक्शनल डिस्टिलेशन तुम्ही बघा, खूप सोपं आहे. किंवा 11च्या बुक मध्ये वाचून सुद्धा तुम्हाला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन काय असतं हे समजेल. सिंपल डिस्टिलेशन आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये काय फरक आहे ते तर तुम्हाला समजून जाईल. तर मी याचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो. याचं काय करतो? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करतो. मग दोन्हीचं बॉइलिंग पॉइंट डिफरन्स असल्यामुळे आपल्याला दोन्ही लिक्विड काय भेटतील? सेपरेट भेटतील. म्हणजे आपल्याला इथं काय भेटलं? CH3OH जो आपल्याला पाहिजे होता मिथिल अल्कोहोल, प्लस इथं काय भेटतो? ऍसिटोन. पण हा सेपरेट फ्लास्क मध्ये भेटेल. मिथिल अल्कोहोल सेपरेट फ्लास्क मध्ये भेटेल आपल्याला. म्हणजे इथून आपण इंडस्ट्रीमध्ये मिथिल अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. समजलं? सोपी मेथड आहे. आणि ऊड पासून तयार करतात म्हणून आपण याला ऊड स्पिरिट किंवा ऊड अल्कोहोल सुद्धा म्हणतो. विच अल्कोहोल इज नोन ॲज ऊड स्पिरिट? तर तुम्ही लिहायचं मिथेनॉल इज कॉल्ड ॲज ऊड स्पिरिट. समजलं? ओके. बघा दुसरी मेथड फ्रॉम फर्मेंटेशन. कशाचं फर्मेंटेशन करायचं? मोलासेस अँड स्टार्ची मटेरियल. मोलासेस म्हणजे काय? तुम्ही ऐकलं असेल मळी. मळीला आपण काय म्हणतो? मोलासेस. आता मळी म्हणजे काय? शुगर केन फॅक्टरीमध्ये शुगर केन काय केला जातो? क्रश केला जातो. शुगर केन क्रश केल्यानंतर त्याच्यातून ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केला जातो आणि तो जो ज्यूस एक्स्ट्रॅक्ट होतो त्याच्यानंतर जे शुगर केनचे वेस्ट मटेरियल राहिलं त्याला आपण मोलॅसेस म्हणतो. आणि मोलॅसेस खूप दिवस ग्राउंडवर डंप केला जातो. म्हणजे खूप दिवस हे मोलॅसेस सडवलं जातं. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, शुगर केन क्रश केल्यानंतर जो ज्यूस बाहेर येतो त्याच्यातून ते शुगर तयार करतात आणि जे वेस्ट मटेरियल असतं ते ग्राउंडवर खूप दिवस सडवलं जातं. त्याला आपण मळी असं म्हणतो. मळी म्हणजे मोलॅसेस. आणि या मोलॅसेस पासून काय तयार करतात? ते अल्कोहोल तयार करतात. कोणता अल्कोहोल तयार करतात? इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? C2
H5OH. हा जो अल्कोहोल असतो हा अल्कोहोल ड्रिंकेबल असतो, म्हणजे लोक हे अल्कोहोल पितात. कोणता अल्कोहोल? C2H5OH, ज्याला आपण इथिल अल्कोहोल म्हणतो. मिथिल अल्कोहोल जो असतो CH3OH. बघा काय फरक आहे. हा इथिल अल्कोहोल आहे, याचं नाव काय आहे? इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणा. आणि आता जो आपण वूड स्पीड पासून तयार केला होता हा होता मिथेनॉल. मिथेनॉल हा पॉइझनस असतो, तो ड्रिंक करण्यासाठी वापरत नाही. ड्रिंक करण्यासाठी कोणता वापरतात? इथिल अल्कोहोल. आणि तो कशापासून तयार होतं? मोलासेस म्हणजे मळीपासून. बघा अल्कोहोल जे लोक पितात ते मळीपासून म्हणजे सडेल प्रोडक्ट पासून तयार केलं जातं. ते सडवल्याशिवाय अल्कोहोलच प्रिपेअर होत नाही. आणि दुसरी मेथड आपल्याला शिकायची फ्रॉम स्टार्ची मटेरियल. ज्या फूड मध्ये स्टार्च असतं त्याच्यापासून अल्कोहोल प्रिपेअर करायचं. मग कोणत्या फूड मध्ये स्टार्च असतं? मग ते राईस असो, पटॅटो असो किंवा मेज असो. मेज म्हणजे मका, त्याच्यात स्टार्चचं कंटेंट काय असतं? खूप जास्त असतं. सुरुवातीला आपण फ्रॉम मोलासेस म्हणजे मळीपासून अल्कोहोल कसं प्रिपेअर करतात ते बघू. पण पहिलं फर्मेंटेशन म्हणजे काय? बघा मी इथं लिहिलंय, लार्ज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कन्व्हर्टेड इनटू स्मॉलर मॉलिक्यूल. फर्मेंटेशन म्हणजे सडवण्याची प्रोसेस असते. फर्मेंटेशन मध्ये काय करतात? लार्ज कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इज कन्व्हर्टेड इनटू स्मॉलर मॉलिक्यूल युजिंग बायोकॅटलिस्ट. बायोकॅटलिस्ट यूज करून लार्जर मॉलिक्यूल स्मॉलर मॉलिक्यूल मध्ये कन्वर्ट करतात. आता हे बायोकॅटलिस्ट काय असतात? तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकला असाल, लॅबमध्ये नाही, केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल तुम्ही. कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच गिव्ह स्पीड टू द रिएक्शन विदाउट टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. त्याला काय म्हणतो आपण? कॅटलिस्ट म्हणतो. पण बायोमध्ये कॅटलिस्टलाच काय म्हणलं जातं? एन्झाईम. बायोलॉजीमध्ये कॅटलिस्टला काय म्हणलं जातं? एन्झाईम. आणि हे एन्झाईम खूप स्पेसिफिक असतात. स्पेसिफिक म्हणजे काय? ते खूप म्हणजे ज्या रिॲक्शनला समजा आता एन्झाईम्स खूप स्पेसिफिक असतात. म्हणजे बघा इथं आता मी काय एन्झाईमचे एक्झाम्पल्स दिले बघा. हा जो एन्झाईम आहे याचं नाव आहे डायटेज. याचं नाव काय? डायटेज. हा कशापासून भेटला जातो? सोर्स म्हणजे कशापासून भेटला जातो? हा माल्ट पासून भेटला जातो. माल्ट म्हणजे काय? जर्मिनेटेड बार्ली. बार्ली म्हणजे गहू. गहूला जर्मिनेशन केलं. गहूला जर्मिनेशन म्हणजे त्याचे छोटे छोटे अंकुर फुटले तर त्याला आपण जर्मिनेशन म्हणतो, त्याला आपण माल्ट म्हणतो. डायटेजचं काम काय आहे? डायटेज हा स्टार्चला माल्टोज मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे इथं डायटेजच लागणार. म्हणजे याचं स्पेसिफिक काम काय आहे? स्टार्चला माल्टोज मध्ये कन्वर्ट करणं. हे काम कोणाचं आहे? डायटेजचं. दुसरा जो एन्झाईम आहे त्याचं नाव आहे माल्टेज. माल्टेज काय सोर्स आहे त्याचा? ईस्ट हा त्याचा सोर्स आहे. आणि माल्टेजचं काम काय आहे? माल्टोज. हा माल्टेज काय करतो? माल्टोजला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. माल्टेज काय करतो? माल्टोजला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. तिसरा आहे बघा इन्व्हर्टेज. तिसरे काय? इन्व्हर्टेज. काय इन्व्हर्टेज? याचा सोर्स असतो ईस्ट. इन्व्हर्टेजचं काम काय आहे? जो सुक्रोज आहे त्याला एक तर सुक्रोजला कशात कन्वर्ट करणार? त्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आणि शेवटचं आहे झायमेज. याचा सोर्स पण ईस्ट असतो. त्याचं काम काय? एक तर ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजचं कन्वर्ट कशात करायचं? अल्कोहोल मध्ये. बघा एन्झाईम आणि त्याचं ऍक्शन आपल्याला स्पेसिफिक ऍक्शन माहित पाहिजे. परत आपण रिपीट करू. डायटेज. डायटेजचं सोर्स काय? डायटेजचं सोर्स आहे माल्ट. माल्ट म्हणजे जर्मिनेटेड बार्ली. गहू जर जर्मिनेशनला ठुलं तर त्याचे छोटे छोटे अंकुर फुटतात, त्याला आपण माल्ट म्हणतो. त्या माल्ट मध्ये कोणते एन्झाईम असतात? डायटेज. आणि डायटेजचं काम काय आहे? बघा डायटेजचं काम काय? स्टार्चला माल्टोज मध्ये कन्वर्ट करणं. दुसरा एन्झाईम बघा तुम्ही काय? माल्टेज. माल्टेजचं सोर्स काय? ईस्ट. माल्टेज काय करतो? माल्टोजला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करतो. तिसरा एन्झाईम आहे इन्व्हर्टेज. त्याचा सोर्स पण ईस्ट आहे. मग इन्व्हर्टेज काय करतो? सुक्रोज ला ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करतो. आणि शेवटचा आहे झायमेज. झायमेजचा सोर्स पण ईस्ट आहे.
आणि झायमेज काय करतो, ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजला कशात कन्वर्ट करतो, अल्कोहोल मध्ये. म्हणजे या एन्झाईमचे ऍक्शन काय स्पेसिफिक आहे, म्हणजे त्याचं काम तोच करणार, याला आपण स्पेसिफिक म्हणतो. म्हणजे डायटेज काय करणार, स्टार्चला माल्टोज मध्ये कन्वर्ट करणार. तिथं आपण इन्व्हर्टेज नाही वापरू शकत, तिथं डायटेजच लागणार. समजलं. तर आता आपण बघू का मोलासेस पासून अल्कोहोल कसं प्रिपेअर केलं जातं. ओके, तर बघा पहिली मेथड बघायची आपल्याला, फर्मेंटेशन ऑफ मोलासेस. मोलासेस पासून अल्कोहोल कसं प्रिपेअर करतात, म्हणजे मळी पासून अल्कोहोल कसं प्रिपेअर करतात. बघा, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम मोलासेस. C12H22O11, C12H22O11 याला आपण म्हणतो सुक्रोज. काय म्हणतो, सुक्रोज. याच्यात जर वॉटर टाकलं म्हणजे हायड्रोलिसिस केलं तर 2 इक्वल हाफ करायचे. 2 इक्वल हाफ म्हणजे इथं कार्बन किती आहे, 12. मग C6 हायड्रोजन्स किती, इथं 22 + 2 24, म्हणजे इथं 12 इथं 12. ऑक्सिजन किती बघा, इथं 11 + 1 12, म्हणजे इथं 6 आणि इथं 6. एकाचं नाव असतं ग्लुकोज, दुसऱ्याचं नाव फ्रुक्टोज. मग तुम्ही म्हणशाल एकच फॉर्म्युला आहे, मग एकाचं नाव ग्लुकोज का, दुसऱ्याचं नाव फ्रुक्टोज का? कारण याचं स्ट्रक्चर वेगळं असतं. एक असतो अल्डेड, एक असतो कीटोन. फॉर्म्युला जरी सारखा असला तरी हे एकमेकाचे आयसोमर आहे, स्ट्रक्चरल आयसोमर आहे एकमेकाचे. एक असतो ग्लुकोज, सॉरी स्ट्रक्चरल नाही, फंक्शनल आयसोमर आहे. एक असतो ग्लुकोज, दुसरा असतो फ्रुक्टोज. ग्लुकोज मध्ये अल्डेड फंक्शनल ग्रुप असतो आणि फ्रुक्टोज मध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप असतो. ते आपण पुढल्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. पण लक्षात ठेवायचं, सुक्रोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट कोण करतो, इन्व्हर्टेज. नाहीतर व्हिडिओच्या पाठीमागे जाऊन बघा, इन्व्हर्टेजचं काम काय आहे, सुक्रोजला तो ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये कन्वर्ट करतो. मग एक तर तुम्ही ग्लुकोज घ्या किंवा फ्रुक्टोज घ्या आणि त्याच्यात झायमेज टाका. झायमेजचं काम काय आहे, तो एक तर ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजचं कशात कन्वर्ट करणार, अल्कोहोल. बघा इथं झालं का नाही, अल्कोहोल मध्ये कन्वर्ट C2H5OH, याला इथील अल्कोहोल म्हणतो. प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस काय जातो, बाहेर जातो. याला बॅलन्स करायला इथं 2 आणि इथं 2 लिहिलंय बघा, कारण कार्बन 6 आहे इथं. 2 2 4 + 2 6. हे जे अल्कोहोल आपल्याला भेटतं ते 10 ते 15%, 10% to 15% एवढं असतं. म्हणजे त्याच्यात फक्त 10% किंवा 15% अल्कोहोल असतं, बाकी पाणी असतं. मग त्याला आणखीन जर प्युअर केलं म्हणजे डिस्टिलेशन केलं तर आपल्याला रॉ स्पिरिट भेटतं. रॉ म्हणजे कच्चं, रॉ स्पिरिट भेटतं. रॉ स्पिरिट किती पर्सेंट असतं, 90%. म्हणजे याच्यात तरी 10% काय दुसरे केमिकल्स आहे याच्यात, अजून वॉटर असू द्या, अल्डेड असो याच्यात किती पर्सेंट रॉ स्पिरिट म्हणजे किती पर्सेंट अल्कोहोल, 90%. याचं जर परत फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मुळे काय होतं, वेगळे बॉइलिंग पॉइंट कंपाऊंड्स काय होतात, सेपरेट होतात. मग इथं बघा अल्डिहाइड सेपरेट झालं, अल्कोहोल सेपरेट झालं. जे अल्कोहोल सेपरेट होतं त्याला आपण रेक्टिफाईड स्पिरिट म्हणतो. काय म्हणतो, रेक्टिफाईड स्पिरिट. तर ते किती पर्सेंट असतं, 95.5%. आपल्याला 100% प्युअर अल्कोहोल करायचं आहे, आतापर्यंत किती पर्सेंट झालं, 95.5%. परत बघून घ्या, सुक्रोज ज्याला आपण केन शुगर पण म्हणतो, त्याच्यात वॉटर टाकलं आणि इन्व्हर्टेज जर टाकलं तर त्याच्यात कशात कन्वर्ट होणार, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज एकामेकाचे आयसोमर आहे, एकात अल्डेड फंक्शनल ग्रुप आहे, एकात कीटोन फंक्शनल ग्रुप आहे. या ग्लुकोज फ्रुक्टोजला जर झायमेज टाकलं तर अल्कोहोल भेटून जाईल, पण ते अल्कोहोल फक्त 10 to 15% प्युअर आहे. त्याच्यानंतर त्याचं जर डिस्टिलेशन केलं तर रॉ स्पिरिट भेटतं. रॉ स्पिरिट हे 90% प्युअर असतं. रॉ स्पिरिटचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं तर अल्डेड आणि अल्कोहोल सेपरेट होतं. जे अल्कोहोल सेपरेट होतं त्याला आपण रेक्टिफाईड स्पिरिट म्हणतो. ते 95.5% प्युअर असतं. तर याच्यानंतर आणखीन त्याचं प्युअर कसं करायचं आपण आता बघू. ओके, पुढे बघा. आता प्युरिफिकेशन ऑफ अल्कोहोल म्हणजे जो रेक्टिफाईड स्पिरिट भेटला आपल्याला 95.5% प्युअर असतो, त्याला 100% प्युअर कसं करायचं. तर लॅब मेथड बघा. हा रेक्टिफाईड स्पिरिटला CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, त्यालाच दुसरं नाव काय, क्विक लाईम. याला आपण कॅल्शियम
ऑक्साईड असं म्हणतो. याच्या संग ट्रीट केलं तर आपल्याला 99.7% अल्कोहोल भेटणार. आणि त्याला पुढे जर कॅल्शियम किंवा सोडियम मेटल संग ट्रीट केलं तर आपल्याला ऍब्सोल्यूट अल्कोहोल भेटणार. ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे काय? 100% प्युअर अल्कोहोल. हेच प्युरिफिकेशन इंडस्ट्रीमध्ये कसं केलं जातं? इंडस्ट्रीमध्ये त्याचं पहिलं ॲझोट्रोपिक मिक्सर तयार केलं जातं. आता हे ॲझोट्रोपिक मिक्सर तुम्हाला सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीज इथं तुम्ही शिकला असाल. ॲझोट्रोपिक मिक्सचर म्हणजे काय? ज्याचं बॉइलिंग पॉइंट काय असतं? कॉन्स्टंट असतं. तर ॲझोट्रोपिक डिस्टिलेशन म्हणजे काय? हे जे रेक्टिफाईड स्पिरिट आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं? बेन्झिन. तर काय तयार होतं बघा? इथेनॉल म्हणजे इथिल अल्कोहोल, बेन्झिन आणि वॉटर याचं एक मिक्सचर तयार होतं. जर 65 डिग्री सेल्सिअसला ते काय होणार? ॲझोट्रोपिक मिक्सचर होणार. म्हणजे या टेम्परेचरला हे सगळं बॉईल व्हायला सुरुवात होणार. पण जर तुम्ही त्याचं टेम्परेचर वाढवलं 68 डिग्री केलं, 68 डिग्री सेल्सिअस जर केलं तर इथं बेन्झिन निघून जाईल फक्त, सॉरी इथं वॉटर निघून जाईल. काय राहील? फक्त बेन्झिन अँड इथेनॉल. कारण वॉटरचं बॉइलिंग पॉइंट जास्त आहे. म्हणजे इथं काय राहील? फक्त बेन्झिन अँड इथेनॉल. बेन्झिन अँड इथेनॉल काय होईल? सेपरेट होईल. आणि बेन्झिन अँड इथेनॉल जर 78.3 डिग्री सेल्सिअसला हीट जर केलं तर आपल्याला शेवट काय भेटल? ऍब्सोल्यूट अल्कोहोल भेटल. काय भेटल? ऍब्सोल्यूट अल्कोहोल. बघा, रेक्टिफाईड स्पिरिट मध्ये बेन्झिन टाकलं तर एक ॲझोट्रोपिक मिक्सचर तयार होतं. त्याला जर 68 डिग्री सेल्सिअसला हीट केलं तर या दोघांचेच वेपर्स बनणार. बरोबर. वॉटरचे वेपर्स एवढं लवकर बनत नाही. मग हे दोन्ही वेपर्स कूल करायचे. ते काय तयार होणार? बेन्झिन प्लस इथेनॉल. याला जर 78.3 डिग्री सेल्सिअसला हीट केलं तर फक्त इथील अल्कोहोलचेच वेपर्स बनणार. आणि ते वेपर्स कंडेन्स केलं तर त्याला आपण काय म्हणायचं? ऍब्सोल्यूट अल्कोहोल. ते 100% काय असतं? प्युअर असतं. तर हे दोन मेथड आहे त्याला प्युरिफाय करणं. ओके ओके. पुढली मेथड बघा, फ्रॉम स्टार्च. स्टार्च आपल्याला कसं पासून भेटतं? राईस, पॅटॅटो किंवा कॉर्न, जे मका असते त्याच्यापासून आपल्याला स्टार्च भेटतो. आता स्टार्चचा फॉर्म्युला कसा ध्यानात ठेवायचा? आपल्याला ग्लुकोजचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो ग्लुकोजचा फॉर्म्युला? इथं बघा, C6H12O6 हा काय ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे. याच्यापासून काय करायचं? आपण वॉटर बाहेर काढायचं. वॉटर बाहेर काढलं तर कार्बन तसेच राहतील C6H2O बाहेर काढायचंय. म्हणजे 2 हायड्रोजन्स आपल्याला कमी करावे लागतील. म्हणजे हा होईल C10O5. हा फॉर्म्युला झाला स्टारचा, C6H10O5. इकडे बघा. पण हा असणार आहे n नंबर ऑफ टाइम्स. n नंबर ऑफ टाइम्स म्हणजे पॉलिमर ज्यावेळेस चॅप्टर तुम्हाला शिकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार. n नंबर ऑफ टाइम म्हणजे असे खूप सारे युनिट काय केलेले असते, एकमेकाला जुडलेले असतात. त्याच्यात आपण त्याचं जर हायड्रोलिसिस केलं तर हे आहे स्टार्च. आणि स्टार्च पासून माल्टोज माल्टोज प्रिपेअर कसं करायचं? आपल्याला तिथं एक एन्झाईम वापरावं लागतं. कोणता आहे तो एन्झाईम? डायटेज. व्हिडिओचं थोडं पाठीमागं जाऊन बघा. तिथं डायटेजचं काम काय? हा स्टार्चचं कशात कन्वर्ट करतो? माल्टोज मध्ये. स्टार्चचं कशात कन्वर्ट करतो? माल्टोज. आणि डायटेज, हे जो डायटेज आहे आपण त्याचं सोर्स काय आहे? त्याचं सोर्स आहे जर्मिनेटेड बार्ली. म्हणजे गव्हापासून जे अंकुर फुटल्यानंतर आपण त्याला जर्मिनेटेड बार्ली म्हणतो. आता ते जर्मिनेटेड बार्ली कसं तयार केलं जातं बघा. मॉइस्ट बार्ली म्हणजे गहू थोडं ओलसर केलं जातं आणि 2 ते 3 दिवस डार्क रूम मध्ये ठेवलं जातं. डार्क रूम मध्ये 2 ते 3 दिवस ठेवलं. त्याचं टेम्परेचर खूप कमी केलं जातं, 15 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याच्यावर वारंवार काय केलं जातं? पाणी मारलं जातं. 2-3 दिवसानंतर त्याचे अंकुर फुटायला सुरुवात होते. मग नंतर काय करतो आपण? त्याचं टेम्परेचर वाढवतो, 60 डिग्री सेल्सिअस करतो. म्हणजे ते जर्मिनेशन आता काय झालं पाहिजे? स्टॉप झालं पाहिजे. त्याच्यावर जो मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्याला आपण डायटेज म्हणतो. तो एन्झाईम आहे. मग हा डायटेज वापरतो आपण स्टार्चचं कशात कन्वर्ट करण्यासाठी? माल्टोज मध्ये. आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे दुसरं, माल्टोज पासून हे बघा, माल्टोज पासून ग्लुकोज कसं कन्वर्ट करायचं? आठवतं एन्झाईम माल्टेज. ते एन्झाईम काय? माल्टेज. जो काय करतो? माल्टोजचं कन्व्हर्जन कशात करतो? ग्लुकोज मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे पुढं ग्लुकोजचं कन्व्हर्जन
अल्कोहोल मध्ये कसं करायचं, झायमेज. हे परत रिपीटेड प्रोसेस आहे बघा. बघा स्टार्चचं कन्व्हर्जन का, स्टारचं फॉर्म्युला काय आहे, C6H10O5 n नंबर ऑफ टाइम्स. त्याच्यापासून आपल्याला काय करायचं, माल्टोज मध्ये कन्वर्ट करायचं. माल्टोजचं फॉर्म्युला काय आहे, C6H12O6. म्हणून हा 2 टाइम्स घ्यायचा. टेम्परेचर किती ठेवायचं, 50 डिग्री सेल्सिअस. मग हा माल्टोज जो भेटतो त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये करण्यासाठी आपण एन्झाईम कोणता वापरायचा, माल्टेज. आणि हा ग्लुकोज अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी झायमेज. बॅलन्स करण्यासाठी इथं 2 टाकला बघा. 2 to the 4 + 2 6 ऑक्सिजन से. तर अशा प्रकारे आपण काय करतो, स्टार्च पासून अल्कोहोल तयार करतो. आणि परत या अल्कोहोलला जर प्युरिफाय करायचं असेल तर आताच मी दोन्हीच्या कॉमन मेथड सांगितलं. एक लॅब मेथड काय असतं, CaO टाकायचं, त्याच्यानंतर Ca+ सोडियम मेटल टाकायचं, आपल्याला 100% प्युअर अल्कोहोल भेटल. किंवा इंडस्ट्रियल मेथड मध्ये ॲझोट्रॉपिक मिक्सचर तयार करायचं. काय येतं ॲझोट्रॉपिक मिक्सचर, इथिल अल्कोहोल घ्यायचं, त्याच्यात बेन्झिन टाकायचं, तर काय तयार होईल, बेन्झिन, इथिल अल्कोहोल आणि वॉटरचं एक मिक्सचर तयार होईल. त्याचं जर 68 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही ते हिट केलं तर फक्त काय राहील, मग नंतर ग्लुकोज आणि अल्कोहोल आणि बेन्झिन. आणि त्याला परत 78 डिग्री सेल्सिअसला हिट केलं तर फक्त काय राहील आपल्याकडे, अल्कोहोल. आणि आता या दोन्ही अल्कोहोल मध्ये काय फरक आहे बघा, मिथिल अल्कोहोल आणि इथिल अल्कोहोल. बघा मिथिल अल्कोहोलची आपण मेथड बघितली होती फ्रॉम वूड स्पिरिट. आणि हे इथिल अल्कोहोल आपण कशापासून तयार केले, एक तर मोलासेस किंवा स्टार्च पासून. म्हणून आपण इथिल अल्कोहोलला ग्रेन अल्कोहोल सुद्धा म्हणतो, ग्रेन अल्कोहोल. तर बघा इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे, C2H5OH. ज्याला आपण इथाइल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणतो. आणि CH3OH याला आपण मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल म्हणतो. बघा फक्त एकच कार्बनचा डिफरन्स आहे. इथं 2 कार्बन्स आहेत, तिथं 1 कार्बन आहे. हा पहिला मेंबर आहे मिथिल अल्कोहोल, दुसरा मेंबर इथिल अल्कोहोल. पण हा मिथिल अल्कोहोल पॉइझनस असतो, हा अनफिट फॉर ड्रिंकिंग असतो. मिथिल अल्कोहोल काय असतो, पॉइझनस असतो. ते जर आपण मिथिल अल्कोहोल कंझ्युम केलं तर आपल्याला ब्लाइंडनेस येऊ शकते. आणि जास्त जर मिथिल अल्कोहोल कंझ्युम केलं तर डेथ सुद्धा होऊ शकते. आणि हा इथिल अल्कोहोल पिण्यासाठी असतो, लोक हा इथिल अल्कोहोल पितात. हा नॉन पॉइझनस असतो. पण तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं, कोणताही अल्कोहोल जर प्रिपेअर करायचं असेल तर तिथं फर्मेंटेशन करावं लागणार. फर्मेंटेशन म्हणजे त्या ज्याच्यापासून तयार करायचं त्याला सडावं लागणार. बघा म्हणून लोक ते सडेल प्रोडक्ट मधून जे लिक्विड बाहेर येतं ते पितात. म्हणजे अल्कोहोलचं जर प्रिपरेशन तुम्ही जर बघितलं इंडस्ट्रीमध्ये तर ते लोक कधीच अल्कोहोल पिणार नाही असं म्हणतात. कारण ते आता फ्रूट अल्कोहोल तयार केली किंवा ग्रेन्स अल्कोहोल तयार केली, पण ते पूर्ण सडवलं जातं. सडवलं नंतर त्याच्यातून जे लिक्विड बाहेर येतं त्याचं प्युरिफिकेशन करून काय तयार केलं जातं, अल्कोहोल तयार केलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल एकदम डिटेलमध्ये बघितले आहे. इथून पुढे त्याची फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी 1-2 लेक्चरमध्ये होऊन जाईल ते. तर मग आपल्याला अल्कोहोल पार्ट आपला संपून जाईल. नंतर मग फिनॉल आणि नंतर इतर. या चॅप्टरमध्ये अल्कोहोल पार्ट हा लेंदी आहे, फिनॉल आणि इतर 1-2 लेक्चरमध्ये ते कम्प्लीट होऊन जाईल. याच्यात जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कळवा. थँक्यू.